चिपळूण जवळ वंदे भारत एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे। कळंबस्ते फाटक इथं फाटक न पडल्यानं वंदे भारतला ब्रेक लागलाय, तर चिपळूण खेर्डी पुलावर दुसऱ्यांदा घटना घडलेली आहे। सुदैवानं अनर्थ मात्र टळलेला आहे। इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यानं फाटक पडलं नसल्याची माहिती मिळते। तर रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ही थांबवण्यात आलेली आहे। चिपळूण जवळ ही वंदे भारत एक्सप्रेस थांबवण्यात आली। कळंबस्तेमध्ये फाटक पडलं नाही आणि त्यामुळे ही एक्सप्रेस थांबवण्यात आली। तर ही दृश्य आहेत वंदे भारत एक्सप्रेस थांबवण्यात आली त्याची, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। ते फाटक पडलं नाही आणि त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस थांबवण्यात आली। सुदैवानं कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा दुर्घटना ही टळलेली आहे। प्रतिनिधी समीर जाधव फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। समीर, चिपळूण नजीक कळंबस्ते येथे फाटका नजीक ही घटना घडली। खरं तर ही दुसऱ्या वेळी असाच प्रकार घडलाय। सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस खेर्डी रेल्वे ब्रिज जवळ आली असता हा प्रकार घडला। त्यामुळे रेल्वे ब्रिजवरच ही रेल्वे थांबवण्यात आली आणि इलेक्ट्रॉनिक जे फाटक असतं ते न पडल्यामुळे त्यात बिघाड झाल्याने मॅन्युअली फाटक पाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी ट्रेन थांबवून नंतर ती सोडण्यात आली। सुदैवाने कोणताही अनर्थ या ठिकाणी झाला नाही। मात्र सातत्याने दुसऱ्या वेळी घटना घडल्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। 15 गाव परिसरातील लोक या ठिकाणी ये-जा करत असतात आणि या ठिकाणी ओव्हरब्रिजची मागणी गेली अनेक वर्षापासूनची आहे। बरं, धन्यवाद समीर दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।